विदर्भ की पंडरी के रूप में विख्यात गोंदेड़ा तपोभूमि में मानव श्रद्धा का महाकुंभ उतर आया हो। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज के चरणों में नतमस्तक होने के लिए लाखों गुरुदेव भक्त यहां उमड़ पड़े। 66वीं गुफा यात्रा महोत्सव का समापन कीर्तन गोपाल काला और महाप्रसाद के साथ हुआ, जिसने संपूर्ण तपोभूमि को भक्ति, अश्रु और आत्मिक शांति से भर दिया। 30 जनवरी से प्रारंभ हुए 5 दिवसीय महोत्सव के दौरान गुरुदेव के विचार, ग्राम सेवा की तपस्या और समाज जागृति का संदेश हर भक्त के हृदय को छू गया। 3 जनवरी को ग्राम स्वच्छता अभियान, रामधुन और पालकी शोभा यात्रा से कार्यक्रमों की शुरुआत हुई। 70 पालकियों के साथ राम नाम और गुरुदेव जय घोष से पूरा परिसर गूंज उठा। ध्वजारोहण गुफा यात्रा महोत्सव समिति के अध्यक्ष दिवाकर पोफारे के करकमलों से भावपूर्ण वातावरण में संपन्न हुआ। भजन संध्या, श्रमदान और सत्कार कार्यक्रमों ने सेवा और समर्पण की भावना को प्रबल किया। अशोक चरडे ने रामधुन के महत्व पर प्रकाश डालते हुए कहा कि राम नाम आत्मशुद्धि और समाज शुद्धि का मार्ग है। इस अवसर पर पूर्व सांसद अशोक नेते, विधायक कीर्ति कुमार भांगड़िया, पूर्व विधायक मितेश भांगड़िया, पूर्व विधायक नामदेव उसेंडी, प्रकाश वाघ महाराज, जनार्दन पंथ बोथे दादा सहित अनेक गणमान्य उपस्थित थे। राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराज यांची 66वी गोंधळा गुंफा इथे महोत्सव साजरा होत आहे। खरं म्हणजे सिमूर हे क्रांतीभूमी आहे, क्रांतीभूमीजवळील हे स्थान आहे। दरवर्षी गोंधळा गुंफा इथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाने महोत्सव साजरा केला जातो। खरं सांगायचं म्हणजे ही राष्ट्रसंताची भूमी आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे केवळ 11 वर्षाचे असताना त्यावेळेस अरण्य होतं, या ठिकाणी जंगल होतं। अशा जंगलामध्ये या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून या अनेक इथं हिंस्र प्राणी या ठिकाणी राहत होते। अशा स्थितीमध्ये, अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केलीच नाही तर देश स्वतंत्र व्हावा म्हणून देशातील अनेक शूरवीरांना, सैनिकांना जागृत करण्याचं काम वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या नावाने हे स्थळ प्रसिद्ध आहे आणि दरवर्षी या ठिकाणी हा महोत्सव साजरा होतो। तर म्हणजे आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका सुरू आहेत, राज्य सरकारने जे महानगरपालिकेच्या निवडणुका लावलेल्या आहेत, चंद्रपूर महानगरपालिका हे माझ्याकडे प्रभारी आहे आणि प्रभार असल्यामुळे आपले महाराष्ट्राचे महसूल मंत्री आपले आदरणीय बावनकुळे साहेब हे चंद्रपूरला आले होते। त्यांनी एक बैठक आयोजित केली होती आणि मी प्रभारी असल्यामुळे त्या ठिकाणी मला राहावं लागलं। 3-3:30 वाजता ते गेल्यामुळे मला तिथून निघून यावं लागलं। पण मी हे जरी असलं तरी, वेळ जरी झाला असला तरी मला वाटलं गेल्यानंतर जरी लोक कमी जरी झाले, संख्या कमी जरी झाली तरी मला त्या ठिकाणी दर्शन घेता येईल आणि म्हणून न थांबता 3-3:30च्या दरम्यान मी चंद्रपूर निघालो आणि या ठिकाणी आलो। तर म्हणजे आज माझं अतिशय चांगलं दर्शन झालेलं आहे। मला माझं भाग्य समजतो, धन्यवाद मानतो। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज के कार्य, ग्राम गीता के विचार और समाज जागृति पर प्रेरणादायी मार्गदर्शन किया गया। साथ ही कृषि उत्पन्न बाजार समिति की दिनदर्शिका का मान्यवरों के हाथों विमोचन किया गया तथा निस्वार्थ सेवा करने वाले सेवकों का भावपूर्ण सत्कार भी किया गया। कार्यक्रम का संचालन चंद्रभान शेंडे ने किया। राष्ट्रवंदना के साथ श्रद्धा, सेवा और समर्पण से ओतप्रोत इस गुफा यात्रा महोत्सव का समापन हुआ। गुरुदेव के विचारों की ज्योत निरंतर प्रज्वलित रही। सिटी वीक के लिए प्रतिनिधि बालूसाद बुद्धे की रिपोर्ट।